त्यामध्ये गुरुजन सर मी तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो, की आपण ह्या मुलांच्यासाठी सातत्यपूर्वक वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतात. खूप सुंदर काम. त्याचबरोबर युवा प्रशिक्षणार्थीमध्ये जे उपोषणाला बसले होते आमचे जे 8 शिलेदार जे आहेत त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो, की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ताकद ह्या ठिकाणी आहे आणि आजचा जे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण ह्या ठिकाणी उत्तर विचारावेत आणि मी आपल्याला या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याचं काम 100% ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पाहिलं तर आज तब्बल चांगल्या घडामोडी आजच्या दिवसभराच्या कालावधीमध्ये घडल्या गेलेल्या आहेत आणि अचानक सरप्राईजमध्ये ह्या गोष्टी घडल्या गेलेल्या आहेत. तर अनपेक्षित ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या माझ्यासाठी वाटली. बाबा आज तुम्ही पहिली गोष्ट तर खोटं होते. आप आज दिन भर कहाँ थे? आज क्या-क्या हुआ आपके साथ? किनसे बात सकाळपरी हुई? आज कुणासोबत आज सकाळ बोलले? कुणासोबत बोलले? काय बोलले? कधीपर्यंत काय खरं नाही बाबा. अ, खूप सुंदर म्हणजे सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला आपल्या स्पष्टीकरण करतोय, अवघ्या काही वेळामध्ये. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो, की सकाळपासून शेड्यूल सांगतो मी. काल रात्री 3 वाजता मठावरती आलो. काल कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरकडून रात्री 3 वाजता आलो. सकाळी मी 6:30-6 वाजता उठलो. त्यानंतर एक आपल्या मार्फत मठामार्फतच आपण एक लगीन लावून द्यायचं होतं. तर ते त्यांचं लगीन लावून दिलं आज. सकाळी 10 वाजता त्याचं 9:30 वाजताच मंगलाष्टिका म्हटलो मी आज. ते पण तुम्हाला व्हिडिओ पाठवून देतो. आणि गरीब कुटुंबातले होते. त्यांचा सगळ्यात बाकीचा खर्च आपण या ठिकाणी केला आणि त्यांचं लगीन त्या ठिकाणी लावून दिलं. लगीन झालं त्यांचं आणि तिथून मग मी माननीय श्री मारुती मदने साहेब जे पत्रकार आहेत येळीला, त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून ड्राफ्टिंग तयार करून घेतलं, की अर्ज असावा. तो अर्ज तिथून तयार करून घेतला. तो अर्ज मी सांगोल्यात एक डॉक्टर आहेत दाताचे, मित्र आहेत माझे. त्यांना फोन करून सांगितलं, की "सर तुम्ही मला ते मी येईपर्यंत प्रिंट काढून ठेवा." रस्त्याने जात असताना शाजीबापूची गाडी वाटत आली. मग दोघांची भेट शाजीबापू एका लग्नाला चालले होते. मग त्यानंतर मी त्यांच्या गाडीच्या पाठीमागे गाडी लावली. त्यानंतर गेल्यानंतर सरप्राईजमध्ये आमची एक अर्धा तास गाडीमध्ये बसून परत लग्नाच्या ठिकाणी थांबलो आम्ही दोघंजण. तिथं बराच वेळ लग्नवाले म्हटले, "ते वाजवायचं थांबवा तुमचं जरा. बाबाशी मी चर्चा करतो." अर्धा तास आम्ही चर्चा केली. ठरलं आमचं, की त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, निवेदन द्यायचं आहे. तुम्ही त्यांना ह्या-ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. मी काय करायचं? हे सगळं ठरलं गेलं. पण ठरल्यानंतर मग त्या पद्धतीने आम्ही दोघंही मार्गस्थ झालो. ते त्यांच्या मार्गाला गेले, मी माझ्या मार्गाला गेलो. पुन्हा आम्ही गाडी घेतली आणि पुन्हा आम्ही ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर येणार होतो, त्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं. तेवढ्यात आम्हाला सांगोल्यातील एक 3 युवा प्रशिक्षणार्थी भेटले गेले सरप्राईजमध्ये. मी म्हटलं, "बरं झालं बाबा, मला इथे भेटले तुम्ही सगळेजण." तर ते त्या ठिकाणी भेटले. त्यानंतर त्यांच्याशी संवाद झाला आणि त्यांना म्हटलं, "हे लेटर पॅड आहे. आपण मिळून शिंदे साहेबांना ही लेटर पॅड आपण देऊ." ते माझ्यासोबत राहिले आणि त्या ठिकाणी अ, ते हे तर त्यांच्याशी संवाद केला आणि त्यानंतर त्यांना सोबत घेतलं आणि त्यांना सोबत घेऊन आपण शिंदे साहेबांच्या जिथं हेलिपॅड आहे त्या ठिकाणी जावं असं ठरवलं. पण विषय असा झाला, की पुढे जाताना जेव्हा ट्रॅफिक पोलिस आणि गाड्या सगळ्या थांबवलेल्या लक्षात आल्या आमच्या. त्यानंतर लगेच आमच्या लक्षात आलं, की आता सध्याच्या घडीला हे पूर्णपणे मंत्री महोदय आपल्या इकडे येत आहेत. तर पुन्हा आम्ही प्लॅनिंग चेंज केलं आणि पुन्हा ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आम्ही मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात गाड्या लगे आल्या. शिंदे साहेबांची गाडी पुढे गेली आणि त्यानंतर आम्ही मग पाठीमागून पाठीमागून तिथं गेल्यानंतर पोलिसांनी तिथं अडवलं. म्हणजे मंत्री महोदय लगेच स्टेजवरती पोहोचले आणि आम्हाला तिथं थांबवलं गेलं म्हणजे ब्रॅकेटपाशी. म्हटलं, "साहेब मला वरती जायचं आहे." पण तिथं काय मला ते म्हणजे आता पोलीस लोकांचे आपले काही जास्त संपर्क नसल्यामुळे काही विषय आला नाही. पण एक 5-10 मिनिटाचा कालावधी त्या ठिकाणी गेला. प्रशिक्षणार्थी माझ्यासोबत होते. वरून निरोप आला, की "तुकाराम बाबा कोण आहेत? त्यांना वरती बोलवलंय." मग पोरांच्या चेहऱ्यावरती जरा हास्य निर्माण झालं, की बाबा आता काहीतरी होत आहे. कारण माझ्यासोबतच ते सगळी मुलं होते. त्यांनाही म्हणजे आता ते थांबवले म्हटल्यानंतर आता मला ओळख आहे किंवा मला जायचं आहे हे तिथं काही मी सांगितलेलं नव्हतं. तर थोडा वेळ गेला आणि त्यानंतर लगेचच वरून निरोप आला, की तुकारामबाबा महाराज कोण आहेत? त्यांनी वरती यावं. मग काय कागद मुलांच्याकडून घेतला.